नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठीच्या आणखी एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. केंद्रीय अर्थसंकल्प 2026 भारताच्या प्रगतीचा नवा अध्याय. अर्थसंकल्पनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि महत्त्व. भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासात 1 फेब्रुवारी 2026 हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग 9व्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे यंदा 1 फेब्रुवारीला रविवार असूनही संसदेत अर्थसंकल्पीय कामकाज पार पडले, जे भारतीय लोकशाहीच्या परंपरेतील एक वेगळे पाऊल ठरते. या अर्थसंकल्पातून विकसित भारत 2047 या स्वप्नाचा पाया अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मध्यमवर्गीय, शेतकरी, तरुण आणि महिला या 4 प्रमुख स्तंभावर लक्ष केंद्रित करत सरकारने देशाच्या आर्थिक विकासाची नवी दिशा स्पष्ट केली आहे. 1. मध्यमवर्गीयांसाठी प्रतिकर आणि कर रचना. दिलासा की अपेक्षा. यंदाच्या अर्थसंकल्पनेत सामान्य करदारांसाठी थेट टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल झाले नसले तरी कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यावर भर देण्यात आला आहे. न्यू इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 हा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. यामुळे जुन्या आणि गुंतागुंतीच्या कर नियमांमधून सर्वसामान्याची सुटका होणार आहे. महत्त्वाची घोषणा म्हणजे सुधारित विवरणपत्र भरण्याची मुदत आता 31 डिसेंबरवरून वाढवून 31 मार्च करण्यात आली आहे. तसेच जर करदात्यांच्या स्वतःहून कर चुकवल्याची कबुली देऊन अपडेट रिटर्न भरले तर त्यांच्यावरील कायदेशीर कारवाई टाळली जाऊ शकते. यामुळे कर संकलनात पारदर्शकता येईल. मध्यमवर्गीयांसाठी आणखी एक दिलासा म्हणजे परदेशी सहलीसाठी लागणारा TCA दर जो 20% होता तो आता थेट 2% वर आणण्याचा प्रस्ताव आहे. तसेच परदेशातील शिक्षणासाठी आणि उपचारांसाठी लागणारा करही 5% वरून 2% करण्यात आला आहे. 2. कृषी क्षेत्र. भारत विस्तार आणि तंत्रज्ञानाशी जोड. भारताचा कणा असलेल्या कृषी क्षेत्रासाठी यंदा 1.63 लाख कोटी रुपयांचा मोठी तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 60% वाढ करण्यात आली आहे. सरकारने भारत विस्तार या नवीन AI आधारित पोर्टलची घोषणा केली आहे. हे पोर्टल भारतीय कृषी संशोधन परिषद आणि ॲग्रीटेकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान, जमिनीचा दर्जा आणि पिकांवरील रोगांची माहिती स्थानिक भाषेत देईल. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता नारळ, काजू, कोको, चंदन आणि बदाम यासारख्या उच्च मूल्य असलेल्या पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. विशेषतः किनारपट्टीच्या भागात नारळ उत्पादनासाठी नवीन योजना सुरू केली जाईल. मत्स्यपालन आणि पशुपालन क्षेत्रासाठी 500 नवीन जलाशयांचा विकास आणि क्रेडिट लिंक्ड सबसिडीच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. 3. आरोग्य आणि शिक्षण. सामान्यांसाठी स्वस्त उपचार आणि क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पनात अत्यंत महत्त्वाच्या घोषणा आहेत. कॅन्सर, कर्करोग सारख्या गंभीर आजारावरील उपचारांसाठी लागणाऱ्या 17 औषधांवरील मूळ सीमा शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. यामुळे कॅन्सरचे उपचार सामान्य माणसाच्या आवाक्यात येण्यास मदत होईल. तसेच 7 दुर्मिळ आजारांसाठी लागणारी औषधे आणि विशेष आहार ड्युटी फ्री करण्यात आली आहे. शिक्षणाच्या बाबतीत मुख्य भारतात नवीन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनची स्थापना केली जाईल. तरुणांच्या कौशल्य विकासासाठी आणि रोजगारासाठी एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्राइज नावाची उच्चस्तरीय समिती नेमली जाणार आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी आणि शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात गर्ल्स हॉस्टेल बांधण्याची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने हाती घेतली आहे. 4. पायाभूत सुविधा आणि रेल्वे. वेगवान भारताची निर्मिती. देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सरकारने कॅम्पसे म्हणजेच भांडवली खर्चात 10 ते 12% वाढ केली आहे. रेल्वे क्षेत्रासाठी वंदे भारत गाड्यांची संख्या वाढवणे आणि रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करणे यावर भर दिला आहे. लॉजिस्टिक खर्च कमी करण्यासाठी नवीन इंडस्ट्रियल कॉरिडॉर आणि त्यांच्याजवळ 5 युनिव्हर्सिटी टाउनशिप उभारल्या जातील. यामुळे केवळ वाहतूक सुधारणार नाही तर नवीन औद्योगिक शहरही विकसित होतील. 5. काय स्वस्त आणि काय महाग. स्वस्त होणाऱ्या वस्तू. कॅन्सरची औषधे, मोबाईल फोन आणि कम्प्युटरचे सुटे भाग, लिथियम आयन बॅटरी तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री, परदेशी सहलींचे पॅकेज आणि दुर्मिळ आजारांवरील औषधे. महाग होणाऱ्या गोष्टी. शेअर बाजारातील फ्युचर्स आणि ऑप्शनवरील सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवण्यात आला आहे. त्यामुळे वायदे बाजारात गुंतवणूक करणे आता अधिक खर्चिक होईल. तसेच विशिष्ट प्रकारचे धातू आणि काही आयातीवर सीमा शुल्क वाढल्याने काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढू शकतात. 6. MSME आणि उद्योग क्षेत्र. भारतातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी MSME कर एडिटरच्या नियमात शिथिलता देण्यात आली आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत उद्योजकांना आता कमी कागदपत्रांमध्ये व्यवसाय विस्तारता येईल. औषध निर्माण क्षेत्रात संशोधनाला चालना देण्यासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे भारत जगाची फार्मसी म्हणून आपली ओळख अधिक घट्ट करेल. 7. अर्थव्यवस्थेची स्थिती आणि वित्तीय तूट. सरकारने वित्तीय तूट कमी करण्याचे उद्दिष्ट कायम ठेवले आहे. 2025-26 मध्ये हे प्रमाण 4.4% होते, जे आता 2026-27 मध्ये 4.3% पर्यंत खाली आणण्याचे लक्ष्य आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था स्थितीत राहण्यास मदत होईल. शेअर बाजारासाठी हा अर्थसंकल्प समीक्ष ठरला असला तरी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा अर्थसंकल्प पोषक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विकासाचा नवा रोडमॅप. थोडक्यात सांगायचे तर 2026चा हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ नसून तो सामान्य माणसांच्या गरजा आणि देशाच्या महत्त्वाकांक्षेचा मेळ आहे. तंत्रज्ञान, आरोग्य आणि ग्रामीण विकास या त्रिसूत्रीवर आधारित हा अर्थसंकल्प भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे घेऊन जाणार आहे. यातील घोषणांची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते यावर भारताच्या आगामी वर्षातील प्रगती अवलंबून असेल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.